एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात 13 नगरसेवकांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे विश्वास गमावल्याचा ठराव दाखल केल्याने खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सत्ता असलेल्या कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात 13 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विश्वास गमावल्याचा पत्र दिला आहे। भाजप आमदार तथा विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्याबरोबर या 13 नगरसेवकांची काल रात्री उशिरा बैठक झाली। त्यानंतर हे नगरसेवक सहलीवर तर प्राध्यापक राम शिंदे मुंबईला रवाना झाले। आज या 13 नगरसेवकांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात येत नगराध्यक्ष राऊत यांच्या विरोधात अविश्वास गमावल्याचे पत्र दिले आहे। नगरपंचायतीची निवडणूक झाली, ती झाल्यानंतर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नेमण्याचा प्रोग्राम आला, त्यानुसार ते नेमणूक झाली। पण नेमणूक होताना आमच्या सर्वांच्या समोर अडीच वर्षाचा कालावधी या ठिकाणी ठरला होता। त्यानुसार त्या काळामध्ये आम्ही सर्वांनीच, आज आमच्याबरोबर भाजपाचे पण 2 सदस्य आहेत, ते नसले तरी आज आमच्याबरोबर आहेत, त्यांना पण ती सर्वश्रुत माहिती होती की 2.5 वर्षानंतर या पदाच्या बाबतीमध्ये चेंज करून दुसऱ्या कोणाला तरी संधी दिल्या जाईल। पण या ठिकाणी ती गोष्ट काही घडली नाही आणि वारंवार आम्ही आमच्या नेत्यांना सुद्धा विनंती केली किंवा संबंधित पदाधिकाऱ्याला विनंती केली, परंतु कुठल्याही परिस्थितीत त्यांनी राजीनामा द्यायची भूमिका घेतली नाही। आणि आम्ही सुद्धा त्यांना कंटिन्यू केला असता, पण कर्जत शहरामध्ये पाणी असेल, स्वच्छता असेल, लाईटचा प्रॉब्लेम असेल किंवा गटर योजनेच्या बाबतीतला काही विषय असेल, अशा सर्वच गोष्टीमध्ये थोड्या अडचणी बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी झाल्यात आणि कुठेतरी आपण नागरिकाचं कोणाचं तरी देणं लागतो, या हिशोबाने आज या ठिकाणी त्यांना विनंती करूनही नगराध्यक्षांनी राजीनामा न दिल्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आज त्यांच्यावरती अविश्वासाचा प्रस्ताव या ठिकाणी दाखल केलेला आहे। लौकिक असणारे कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षांच्या विरोधात सन्माननीय सर्व आमचे नगरसेवक बंधू आणि भगिनी यांनी आज अविश्वासाचा प्रस्ताव कलेक्टर साहेबांच्या समोर आज दाखल केलेला आहे। नगरसेवकांनी मीटिंगमध्ये असतील किंवा वेळोवेळी प्रशासनात असतील यांच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी मांडल्यानंतर सुद्धा अनेक प्रभागामध्ये कुठल्या पद्धतीचं काम आणि स्वच्छतेचं असेल, बाकीचं पाण्याचं असेल, पाणी असून सुद्धा 28-30 कोटी रुपयाची जी पाणी पुरवठ्याची योजना आहे की कर्जत शहर गेल्या अनेक 50 वर्षापासून पाण्यासाठी वंचित होतं आणि ती गोष्ट लक्षात घेऊन आदरणीय राज्याचे विधान परिषदेचे सभापती आमचे नेते आदरणीय राम शिंदे साहेबांनी मागच्या 5 वर्षापूर्वी या ठिकाणी या शहराच्या पाण्यासाठी आणि सर्व नागरिकांना एक चांगला दिलासा मिळावा यासाठी जवळजवळ 28-30 कोटी रुपयाची योजना कर्जत शहरासाठी पाण्याची राबवली आणि त्यानंतर मात्र आजसुद्धा कर्जत शहरातला सामान्य माणूस जो कामाला जातो, कुठं भांडे धुंडे करतो, अशा आमच्या भगिनींना सुद्धा पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतं। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर। ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत। फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000। आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाइपलाइन रोड, अहमदनगर।